माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे आणि दादाचा आणि दादाच्या पोराचा खूप प्रेम आहे माझ्यावरती. आपला लिटिल चॅम्प स्टार आहे होणारा पुढे. सगळे खूप छान वाटत. गरबा खेळत होतो आणि जो क्राऊड होता खरंच खूप भारी होता. आणि थँक्स टू मॅक ब्रो. दळवीनगर इथे मी पहिल्यांदा आली आहे आणि एवढा सगळा क्राऊड बघून मी शॉक आहे. आमच्या मुंबईमध्ये एवढा क्राऊड नसतो. आणि हे सो मच काका. मी तर ना मामा नाही बोलणार, काका बोलेन, कारण आमचे फॅमिली रिलेशन आहेत. आम्ही इन्फ्लुएन्सर फ्रेंड्स सगळे असं रँडमली शूट्समध्ये आमचं भेटणं होतं, पण असं खास वेळ काढून सगळे आम्ही भेटत नाही. बट तुमच्या इव्हेंटमुळे आज आम्ही सगळे आणि अजून स्टार व्हावा ही माझी इच्छा आहे. कारण की आपले समाजाचे लोक पुढे जातील एवढं मला अभिमान आहे. आणि अजून वाटलं पाहिजे अजून पुढे जावा. हॅलो गाईज, नमस्कार. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि दिवस आहे 5वा. आजचा कलर आहे हळदुला, म्हणजे आम्ही हळदुला बोलतो पण कलर आहे पिवला, येल्लो म्हणतात आपण लोक. आणि आज खरंच हा बराचसा मोठा दिवस आहे, कारण की बरेचसे यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स वगैरे सर्व येणार आहे. प्रोडक्शनचे प्रोड्युसर्स पण येणार आहे, ज्यांचा प्रोडक्शन आहे बरेचसे. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व दाखवणार आहे. आज मी लवकर चालू करून घेतला इंट्रो, कारण की दर दिवसाला 5वा दिवस झाला, मला एंडलाच यावं लागतं इंट्रो सर्व. तर ठीक आहे, ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. आज मला माहिती नाही की कोणाकोणाची व्हिडिओ घेता येणार आहे. आणि तुम्ही जर नसेल बघितलेला कोणाला तर ब्लॉगमध्ये तर तुम्हाला GTC लाईव्ह इव्हेंटवरती जाऊन बघा. कालच्या ह्याच्यामध्ये दिवस 5वा होता, तिथे तुम्हाला लाईव्हमध्ये आम्ही किती मजा केली ती सर्व दिसणार आहे. तर व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा. प्रणय आलेला आहे, सलोनी पण आलेली आहे, तन्मय भाऊ पण आहे इथं. काय बोलतं काही बोलतं, कानान काही बोलायला येत होती, काहीतरी कानात यायला काय बोलत नक्की ना. तर चला बघूया अजून कोण कोण येते. आज बघा तयारी किती करून आले भाई. काहीच नाही केलं अजून, काहीच नाही केलं, कमी आहे अजून करायचं, राहिला टाइमच नाही भेटला. आम्ही पहिला अजिंक्य भाऊला भेटतो, नंतर तुला. काय बोलतोस, बरं आहेस ना. हा एवढा थंड ए अक्षता आहे, तू तर प्रमुख पाहुणे आहे रे. चला चला आता आतमध्ये चला. मला आलाय कोमलचा कॉल येतो, पहिला उचलतो, आता बोलतील ते. लोक एवढी लेट येतात, यांना काही लाजा हटके बघा जरा, यांचे चेहरे बघा. टाइम वाजले बघा 9:30, 10 वाजत गेले. मेकअप यांचा मेकअपच संपत नाही, घंटा करणार. यतीन हाय इथं, आमची टीम आहे. सुभाता इथं, नितीन पण आहे इथं. हे बर्थडे संपला बोलते. आज बघितलं मी लुक स्टुडिओवाले आलेले. तर कोण आल्या बघा, रितू आणि कोमल बर्थडे गर्ल. अजून बर्थडे काय संपत नाही सोनाले. चला पहिला आतमध्ये जाऊया. लोकांना वाजणार भाई, टेन्शन नको घेऊ तुम्ही. तर चला अंदर जाते. हे वरती बसल्या नाही, यांची पोटा लाकारल्या तोंडावर तोंडा. तोंडा बघा कशी बघत बसते बघा, बघत बसते. यस यस यस. अक्षय मॅन फ्रॉम ठसका मराठी, ठसका एंटरटेनमेंट, बरेचसे आमचे चॅनल आहेत. आणि कोण आले बघा, दिव्या पाटील, चिरू पण आहे. तर चला आतमध्ये जाऊया. आणि गेल्या गेल्या नाचायचं आहे, बसायचं ना भाई, आता कंटाळलो आम्ही बसून बसून. पंकज भाऊ आलेले आहेत, काजू बदाम टाकले. अरे जास्त काजू बनवून ठेवले. आणि कॉपीराईटला टेन्शन नाही, विदाउट कॉपीराईट वालेच गाणी लावायला सांगितले. 4 दिवस मी ब्लॉगिंग त्यासाठीच करतोय. तर भाऊ आलेला आहे स्वप्नील शेळके, केक वर्ल्डचे मालक आणि म्युझिकल वर्ल्डचे पण मालक.
बरीचशी ओळख करून देऊ. भक्ती पण आहे. आम्हाला असू द्या, जाणबुजून मी बोलला उशिरा या. केडी भाई आले आपले DOP. ट्रेंडिंग कपल
गर्लफ्रेंडचा येत नाही फोन. बरं दिवसा पितो कोण, बरं दिवसा पितो कोण, माझ्या गर्लफ्रेंडचा येत नाही फोन. बरं दिवसा पितो कोण, बरं दिवसा पितो कोण, माझ्या गर्लफ्रेंडचा येत नाही फोन. प्यार झूठा था जताया ही क्यों, प्यार झूठा था जताया ही क्यों, ऐसे जाना था तो आया ही क्यों, ऐसे जाना था तो आया ही क्यों, ऐसी तुम कर तू जरा और सितम कर दिया, आजा बेवजह सा ये रिश्ता खत्म कर दिया. ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, यार बेदर्दिया. पितो कोण, बरं दिवसा पितो कोण, माझ्या गर्लफ्रेंडचा येत नाही फोन. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से कोणाची इसकी अदा मेरा भूले गई, कोणाची जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. हवा की झूठियाँ जो मौसम से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो घर में आके लूट गए, बदल रही है आज जिंदगी हर लम्हा मधुमास नवा. दुलाली तुमलो न माझा दुलाली, प्रीत नवी मखमाली रे, बहर लम्हा मधुमास नवा. जाना है सलोतम दिल कमरिया मोरे, तिरछी नजरिया मोरे, दिल कमरिया मोरे, तिरछी नजरिया मोरे. भला सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तो सकार पाहिजे. भला फिरायला आहे मनाने साधा अशी दादाची यादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा DJ Manoj in the
त्या अजित टाकली तो येत नव्हता, त्याला मी खूप रिक्वेस्ट केली का ये, कारण की पूर्ण आपली इथं टीम येतात, आपला जो कम्युनिटी आहे पूर्ण इकडे आलेली आहे. तर जरा 2 शब्द बोल बोल, लाजू नको. तुला इकडे आल्यावरती कसं वाटलं तेवढंच बोल. आज मला मॅक्सने खूप रिक्वेस्ट केली की सॅमी तू ये म्हणून, आणि मी आलो. आणि दादाचा आणि दादाच्या पोराचा खूप प्रेम आहे माझ्यावरती. आणि जेव्हा मी एक दिवशी आगासनला लग्नाला होतो आणि दादाने व्हिडिओ कॉल केला, यो घरी होता, यो कपडे घालून मला लग्नामध्ये भेटायला तिकडे आगासनला आलेला ना. आज मला इकडे बोलवला मॅक्सने आणि दादानी बोलवला. तर आणि जी आपली पब्लिक आहे, म्हणजे पब्लिक म्हणजे माझी फॅमिलीच झाली, इंस्टा यूट्यूब फॅमिली, आणि यांनी सर्वांनी मला खूप प्रेम दिला, खूप बरं वाटला. तुमचा सपोर्ट असंच ठेवा, आम्ही असेच पुढे जाऊ. सगळे खूप छान वाटलं, खूप छान. आणि दादांनी इकडे नवरात्रीचा कार्यक्रम ठेवला आणि खूप सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आम्ही सगळ्यांनी सुद्धा इकडे एन्जॉय केला. आपल्याला सर्वाला एकत्र करणारे मामा, बाळा मामा, धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि स्पेशल थँक्स मॅक दादा, धन्यवाद. आणि सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आम्ही इकडे आलो आणि आम्हाला एवढं सगळं तुम्ही सपोर्ट करता. खूप छान वाटलं का सगळे आमच्या सोबत येऊन. दिव्या पण आहे. दिव्या तुमची ओळख करून देतो. नको, लास्ट ती काहीतरी बोलली. ठीक आहे दिव्या, काय बोलशील तू? तिकडून प्रभादेवीवरून आलेली आहे, एवढा लांब, मुंबईला राहते. मुंबईला तुम्हाला माहिती आहे क्राऊड कसा असतो. आणि त्याच्यानंतर ती इथे आली आणि मला बोलते एवढा क्राऊड तुमच्या इकडं, आणि वाजलेले आहेत एवढे. ॲक्च्युली मी त्यांना सांगितलं की आम्ही 1:30 ते 2 वाजेपर्यंत आमच्या इथं चालू असतात कार्यक्रम आहे. तुम्ही जेव्हा मुंबईला संपतो तेव्हा आमच्याकडे सुरुवात होते कार्यक्रमाची. मग ती आली, तुला काय वाटतं? सर्वप्रथम म्हणजे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ दळवीनगर इथे मी पहिल्यांदा आली आहे आणि एवढा सगळा क्राऊड बघून मी शॉक आहे. आमच्या मुंबईमध्ये एवढा क्राऊड नसतो. आणि हे 10 वाजेपर्यंत, येस 10 वाजेनंतर आमच्या इथे पोलिसांचा राऊंडअप होतो की बाबा बंद करायचं, नाहीतर DJ डायरेक्ट उचलून घेऊन जातात. तर खरंच धन्यवाद, तू आम्हाला इथे बोलवलंस. आणि बाळा मामा, खरंच तुमच्यामुळे आम्ही आज सगळे जण एकत्र इथे आले आहोत. तर खूप खूप आभार तुमचे. आणि सगळ्यांमध्ये एवढा जोश आहे ना, एवढ्या भारी नाचतात सगळेजण, सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि सगळ्यांचे एवढे सगळेजण येऊन अजून तुमच्या उत्साहाला अजून 4 चांद लागले आहेत, हे मी बोलेन. आणि धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. हे की नाही असल्यावरती किती तुमचा आवाज, घ्या रे, चला रे, करा रे. कोमल, एक लास्ट बाईट कोमलचीच घेतोय. मला माहिती आहे तुम्ही लोक सत्कारसाठी थांबलेले आहेत. कोमल, तुला सांगा, तू बरेचसे इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि तुझी ओळख पण करणार आहे मी. काय बोलू, मला इथे खूप खूप आनंद झाला, कारण की ज्या जोशमध्ये आम्ही इथे परफॉर्मन्स गरबा खेळत होतो आणि जो क्राऊड होता खरंच खूप भारी होता. आणि थँक्स टू मॅक ब्रो, बिकॉज त्याच्यामुळे आज आम्ही सगळे इकडे आहोत. आणि बाळू मामा, धन्यवाद आम्हाला सगळ्यांना. बाळा मामा, ओके सॉरी बाळा मामा, थँक्यू सो मच आम्हाला बोलवलं. आम्ही इन्फ्लुएन्सर फ्रेंड्स सगळे असं रँडमली शूट्समध्ये आमचं भेटणं होतं, पण असं खास वेळ काढून सगळे आम्ही भेटत नाही. बट तुमच्या इव्हेंटमुळे आज आम्ही सगळे आलो आणि इतकं एन्जॉय केला. डेफिनेटली सगळेच आपण एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. आणि माझं आत्ता नुकतंच नवरात्रीचं सॉन्ग आलं आहे, रंग माझा तुझा, पाहिलात की नाही तुम्ही? सॉरी, मी विसरलो जयेशला बोललेलो गाणी लावायला, पण GTC लाईव्ह वरती हिचा गाणी आलं. जे लोक लाईव्ह बघत असतील मी शेअर करेन जाताना. जयेश, मी तुला एक गाणी सांगणार आहे, तो प्लीज लाव. हा का माझी बरेचसे गाणी तुम्ही पाहिली, KD असतो, उमेश दादा असतो, हे माझे शूट्स करतात. आणि तसे माझी बरेचशी गाणी हिट्स आहेत. तर त्याच्यापैकी आता हे नवरात्रीचं सॉन्ग आहे, अजून पाहिलं नसेल तर लवकर जा. गाणी भरपूर आहेत दादूसचे. त्यांची मुलगी आहे हंसिका चौधरी, ती पण बोलेल. आणि ऋतू, तुम्ही दोघी शेअर करा तुम्हाला इथे कसा वाटला, कारण की जास्त वेळ झालेला आपल्याला जायचं पण आहे. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि थँक्यू सो मच काका. मी तर आहे ना मामा नाही बोलणार, काका बोलेन, कारण आमचे फॅमिली रिलेशन आहेत. मी आज इथे गेस्ट म्हणून नाही आली, पण आमचे असे थोडेसे फॅमिली रिलेशन असल्यामुळे मी आज आली आहे. तर त्यांना खूप खूप धन्यवाद, कारण आम्ही खूप म्हणजे खूप वेळानंतर असे सगळे एकत्रित भेटतो. म्हणजे आम्हाला असं सगळे वेगळे असं भेटत असतो, पण सगळे आज एवढे सगळे कलाकार आज एकत्र इथे भेटले आणि खूप म्हणजे खूप बरं वाटलं. आणि मॅक दादाला पण खूप खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. आणि हा मी एवढंच बोलेन. आणि माझे पप्पा जसे नेहमी असं काहीतरी स्पीच दिल्यानंतर जसं बोलतात की आयलो. धन्यवाद. ठीक आहे रितुल असते. मामा याच्यानंतर आपला सोहम मला बरीचशी विनंती करतोय की माझा घे सत्कार. मी सत्कार करतो, तर त्याला रूपांश बराचसा आवडतो, तर रूपांचा सत्कार खुद्द सोहम करणार आहे. खूप जरासा नाही, खूप आवडतो. ओके. आणि आपला लिटिल चॅम्प आहे, स्टार आहे होणारा पुढे. मला असं वाटतं का आम्हाला सर्वांनाच मागे टाकणार आहे मोठं झाल्यावर. ऐकणार नाही बाबा तो काय. रूपांश दादा तुम्हाला कसं वाटतं, जरा 2 शब्द बोलणार का तुम्ही माईक मध्ये? कसं वाटतं फक्त 2 शब्द बोललास तू. तुझ्यासाठी मामा 2 शब्द जरा बोल. नाही कसं वाटलं तुला इकडे सर्व आले? थोडक्यात बोल. मला माहिती तू शाय आहेस. मामा आमचे कॅमेरा समोर नाही बोलत, पण आमचे लोकांसाठी आमची जेवढी इथं पोरं आहेत सर्व तिकडे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला आपल्या स्टेजच्या तिथं आहेत. मामासाठी कधी पण येतात मामा आमच्यासाठी, नाही आम्ही पण मामासाठी कधी पण येतो. उमेश काय वाटतं, भूक लागले वाटते तुला? कौशा सांगते चाले जाऊ जे. प्रथम धन्यवाद देईन इथं आलेल्या सर्व स्टार लोकांचा, आणि अजून स्टार व्हा ही माझी इच्छा आहे, कारण की आपले समाजाचे लोक पुढे जातील एवढं मला अभिमान आहे. आणि अजून वाटला पाहिजे, अजून पुढे जावा. आमच्या इथं आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. की आम्ही तुमचा सत्कार करावा, कारण एवढ्या जणांना बोलवणं शक्य नाहीये. मॅक थँक्यू, खरंच थँक्यू. 7-12 टीम प्लीज या इथे. 7-12 नाही, सर्वच या. नाही सर्वच या. मी हिस्सा कट नाही गेलेला, सर्वांना खरंच दादा धन्यवाद तुम्हाला, मनापासून धन्यवाद. आम्हाला एवढ्या जणांना बोलवल्याबद्दल धन्यवाद. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि नवरात्रीचा उत्सव आहे, माऊली बसली आहे आणि सगळ्यांचे उपवास आहेत. माहिती आहे सगळ्यांना भुका लागल्या आहेत आता. आमचे नाही, ज्यांचे नाही आहेत ते थँक्यू दादा, यावेळी बोलवलेत. आता परत पुढच्या वर्षी पण बोलवा अशी अपेक्षा आहे आम्हाला. मॅक चल तू पण. हे कसं जमलं रे तुला एवढ्यांना बोलवायला? हे कसं जमलं तुला? मी सांगतो ॲक्च्युली खरं म्हणजे व्हिडिओज वगैरे तर मी मागच्या वर्षीपासूनच काढत असतो, आणि इथे सर्वच आहे. तिकडे समोर बसलेली माझी टीम पोरं आहे ती येत नाही, लाजतात ते सर्व. आणि ती लोक भले मला शिवा देत असतील तरी ते लोक सपोर्ट करतात चॅनलला. काही कसे होते का रस्त्यावर उभे होते, ती लोक त्यांच्याकडून जबरदस्ती मोबाईल घेऊन ढाब्यात जाऊन मला चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, तर त्यांचा तर आभारी मी राहणारच आहेच, नाही राहणारच.
आणि त्याच्यानंतर मला टीम भेटली सॅमी आणि माझी तर 2014 पासून ओळख आहे आणि हा भेटला. त्याच्यानंतर प्रत्येकाशी ओळख झाली. ऋतूची ओळख झाली. कोमलशी पण माझी जुनीच ओळख आहे. हनीशी पण खूप जुनी ओळख आहे आमची. आम्ही बड्डेमध्ये भेटलेलो 2016ला, तेव्हापासून ओळख आहे. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मला एक असं वाटलं, कारण की मी जेव्हा कुठे जातो तेव्हा पर्सनली काही दोन पोरांना भेटत असतो, पण मला असं वाटलं की एकदाच आपण सर्वांना स्टेजवर घेऊन यावा, कारण की कधी अशी कुठली गोष्ट होत नाही. आणि त्याच्यासाठी मी 5व्या दिवशीच ठेवलेला होता कार्यक्रम. प्रत्येकाला विचारला, बघली मी मागे, मी नाही पडणार आता पडणार नाही. आता तुमचे लोकांचा सपोर्ट आहे तर आपण पुढे जाणार राहो. आणि मामाचा मामीचा जेवढे पण आपले सपोर्टर, पंकज ओला घाई झाला नुसती जेवाची. चला पोटांचे कावलं वराटता. थँक्यू. घरच्या सॉरी जरा राईस नाही आणला तुझा, पक्का नंतर बघेन. मला बर्थडेची पार्टी राहिली आहे. मी काय व्हेज मध्ये जाणार नाही, माझा उपास सुटल्यावरती घेणार आहो मी पार्टी. ती बघ, ती पण तिकडे होती गपचूप जेवत. ती काय बोलते माहिती का, इकडे बघ ना. कोमल ऋतू काय बोलते माहिती का, मी बोलतो फार्म हाऊसला पार्टी देता, बोलतो 7-8 जणांची नावं घेतलीत मला, तुमची 5-6 जणांची. आणि बोलतो, मी बोललो ठीक आहे फार्म हाऊस, ठीक आहे आम्ही घेऊ पार्टी मग. आणि इथे सर्व गँग जेवतात आमची मोस्टली निघून गेलेत, कारण की उरणला पब्लिक जाणार होती, ती पण गेली. दिव्या बरी आहेस ना. चिरू, अक्षय ठसकावाला अक्षय असा बोला, ठसकावाला अक्षय. चला जेवतो, मी पण बरीचशी भूक लागलेली आणि इथं सर्व गँग जेवतो. नाही ना, मी जरा जेवून घेतो थोडासा. येल्लो डॅडी पिल्लो, बाय दैसा घरी दैसा. चला बाय. केसा ग बनते. आता सोडलेलं आहे आपण कोमलला आणि आता जाणार तिसगावला सोडायला. सलून येतो तिथं. चलो तू झोप. बाय. चल बाय. खूप छान वाटलं मॅक येऊन आम्हाला. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल. नेक्स्ट टाइम या परत. सारखं तू बोलवतो. चला बाय. भेटू फुर्सत मध्ये. चलो मम्मी बाय. सी आईच्या गावात मम्मी आपल्यापेक्षा पुढं. सी यू. चल बाय. बाबा तिकडे फ्लँकीस येते बघ तुला. चला बाय. सो चलो अभी हम निकल रहे दोनों. अभी क्या निकल रहे हैं. प्लीज रिलीज द पार्किंग ब्रेक. ऐसा कुछ सा आवाज आ रहा है, देखते हैं क्या आवाज आ रहा है. निकलते हैं, हमको इधर से निकलना है. और कितना उशीर है ना अभी अपने को इधर से. 1 तास लागणार. चला ब्लॉग मध्ये तर कंटिन्यू तुम्ही राहा, आम्ही बोलत बसू जरा. हाय कर हाय. ऋतू वरतून बाय करते. घरातला मला घेता नाही आला ब्लॉग. झोपलेली होती, काय घेऊ, अवतारच वेगळा होता झोपेत तिचा. तर चला निघतोय बाय. गाडीत बसल्यावरती मी तुमच्याशी बोलतो, तोपर्यंत ऋतूला बाय करतो मी. बाय करतो. बाय.